बऱ्याच जणांना वाटेल की शिवसेनेचा माणूस इथं बामसाहेबच्या ह्याच्यात कशाला आला, पण तो शिवसेना आणि बामसाहेब वेगळे असं मी मानत नाही, कारण प्रबोधनकारांचे विचार आणि बामसे जे विचार घेऊन जाते सारखे असं मी मानतो. खरं तर या जगाचा बॉस मूल निवासी जे तो होता, बरोबर आहे, पण तो आता ट्रम्प झाला असेल. तुम्ही सांगितलं देशाचा बॉस. देशाचा बॉस कोणी नाही, देशाचा बॉस आपलं संविधान आहे, आपली राज्यघटना आहे. सगळ्यात आधी लक्षात ठेवा, देशाचा बॉस कोणीही होऊ शकत नाही आणि झाला पण नाही पाहिजे. पण तो खरं तर मी आगंतुक इथं उभा आहे. मेश्राम साहेबांच्या प्रेमापोटी मी इथं आलेलो आहे. पुण्यालाही मला निमंत्रण होतं, मी पोहोचू शकलो नव्हतो, परंतु आज मी मुद्दामहून इथं आलेलो आहे. बऱ्याच जणांना वाटेल की शिवसेनेचा माणूस इथं बामसाहेबच्या ह्याच्यात कशाला आला, पण तो शिवसेना आणि बामसाहेब वेगळे असं मी मानत नाही, कारण प्रबोधनकारांचे विचार आणि बामसे जे विचार घेऊन जाते सारखे असं मी मानतो. कारण प्रबोधनकारांनी जे सामाजिक समतेचा आग्रह धरलेला आहे, विषमतेच्या विरोधात, अंधश्रद्धेच्या विरोधात जो लढा दिलेला आहे, तोच लढा आज वामनरावजी मेश्राम साहेब या देशात देतात. तोच लढा, तोच उद्देश आपला या संघटनेचा आहे. आणि म्हणून मला असं वाटतं शिवसैनिक म्हणजे काय, एक काही जणांनी मीडियानी याचा प्रतिमा खराब केलेली आहे, पण शिवसैनिक सुद्धा प्रबोधनकारांनी सांगितलेलं आहे की 80% समाज करणारा. समाज म्हणजे कोण? समाज म्हणजे अदानी अंबानी आहे का? समाज म्हणजे आपला दीन दलित दुबळा आपल्या झोपडपट्टीत राहतो, सर्वसामान्य गावात राहतो, तो समाज आहे की अदानी आणि अंबानीच्या मागे लागणारा समाज आहे? मला असं वाटतं हा दीन दलित सर्वसामान्य माणूस हा खऱ्या अर्थानं आपला समाज आहे, आपला घटक आहे, आपला मूल निवासी आहे. आणि म्हणून प्रबोधनकारांनी सामाजिक समतेचा संदेश दिला होता, विषमतेच्या विरोधात लढा दिला होता. फुले शाहू आंबेडकरांचा जो विचार आहे, बिरसा मुंडांचा विचार आहे, पेरियारजींचा जो विचार आहे, वाटतो हा विचार जो आज वामनरावजी मेश्राम साहेब आपल्या माध्यमातून घेऊन जातात, वाटतो तो विचार देशाला आवश्यकता आहे. आज देशामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने विचार पेरले जातात. थोड्याशा गोष्टी झाला की देशविरोधी ठरवलं जातं. एखाद्याने पंतप्रधानाविरुद्ध बोललं, एखाद्या मुस्लिमांनी, एखाद्या मागासवर्गीयांनी एखाद्या विरुद्ध बोललं तर त्याला देशविरोधी ठरवलं जातं. अशा प्रकारची स्थिती आज या देशात निर्माण झालेली आहे. म्हणून बांधवांनो, बामसाहेब ही जी संघटना काम करते, मला माहिती आहे आपण कशा पद्धतीनं काम करता, पण तो आपल्या माध्यमातून समाजाचा एक मजबूत पाया मला असं वाटतं या शक्तीविरुद्ध लढा उभा करण्यासाठी महत्वाचा ठरणार आहे. हे समजायची गरज नाही आहे, हे मला वाटतं ही भीती करायची गरज नाही की हे फार मोठे, मला असं वाटतं मोठ्या लोकांना, सर्वसामान्य माणसांनी धारातीर्थी पाडले. एक छत्रपती शिवरायांनी 4 मावळ्याच्या बळावर हिंदवी स्वराज्य स्थापन केलं होतं. आणि म्हणून मला असं वाटतं आज अंधश्रद्धा असेल, अन्याय असेल, अज्ञान असेल, याच्या विरुद्ध वामनरावजी मेश्रामांच्या माध्यमातून आपण लढतो, प्रबोधन आपण करतोय. मला असं वाटतं हा अन्याय, अत्याचार जो सर्वसामान्य माणसावर, मूल निवासीवर, दिल दुबळ्यावर होतो, मला वाटतं त्याच्या विरुद्ध आज विचाराचा संघर्ष, विचाराचा शस्त्र ताकदीनं उभा करण्याची आवश्यकता आहे. काही ठिकाणी हे विचाराच्या शस्त्र आपल्यातल्याच लोकांनी समोर टेकून ठेवलेलं आहे. मेश्राम साहेब, आपल्यातल्या लोकांना एक खुर्चीचा तुकडा मिळाला का यांनी सगळं समर्पित केलेलं आहे केंद्र सरकारला, मोदी समोर सगळं समर्पित केलेलं आहे. मग हा तुकडा स्वार्थासाठी वापरला जातो, समाजासाठी वापरला जात नाही. मला वाटतं मेश्राम साहेबांच्या नेतृत्वाखाली समाजाच्या हिताचा लढा आपण देतो. आणि म्हणून मी जास्त बोलणार नाही आहे, पण मी एवढं सांगेल, आपण जे अनेक विषय याच्यात घेतलेले आहे, आपण जे विषय घेतलेले ते जर बघितले तर जनगणनेचा विषय पंतप्रधानांनी जाहीर केलं, साहेब ओबीसीचं जनगणना करू. जनगणना सुरू आहे, ओबीसीचा कॉलमच नाही आहे, ओबीसीचा कॉलमच नाही आहे. महिलांच्या खोट्या बाजू घेतल्या जातात, पण इथं आपल्या भगिनी बसलेल्या आहे. आज आपली मुलगी
सहजपणे शहरात जायची तर जाऊ शकत नाही, अशा प्रकारच्या भीतीचं वातावरण आज या हिंदुस्थानामध्ये आहे. आज एखादा जंतर मंतरवर आंदोलन करायला जातो तर त्याला गावात येऊन धमक्या दिल्या जातात. काल एक राजस्थानमध्ये एक कार्यकर्ता शाळा बघायला गेला तर त्याला मारहाण केली. अरे शिका, संघटित व्हा. बाबासाहेबांनी सांगितलं शिकण्याची जागा तर नीट पाहिजे, गोठ्यामध्ये शिकण्याची जागा. आणि म्हणून मला असं वाटतं अशा शक्तीविरुद्ध आपल्याला लढा ताकदीनं विचाराची तलवार घेऊन लढावं लागेल. छत्रपती शिवरायांनी एक तलवार घेऊन लढा दिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला तलवार संविधानाच्या रूपानं आपल्या हातात दिलेली. बांधवांनो, मला वाटतं हीच तलवार आपली महत्वाची आहे, हिची धार महत्वाची आहे. आणि म्हणून माननीय वामनरावजी मेश्राम यांच्या माध्यमातून, यांच्या नेतृत्वाखाली आगामी काळात हा लढा आपल्याला तीव्र करावा लागणार आहे. हा देशभराचा लढा आहे. हा काय फक्त महाराष्ट्राचा लढा नाही, 4-2 लोकांचा लढा नाही. हा खऱ्या अर्थानं सर्वसामान्य दीन दलित दुबळा पिचलेला जो आपला समाज आहे याचा हा लढा आहे. आणि म्हणून मला असं वाटतं या लढ्याला एक पाठिंबा व्यक्त करण्यासाठी, शुभेच्छा देण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे. आणि मी एवढंच सांगू इच्छितो की मला असं वाटतं ही शिवसेना उद्धवजींच्या नेतृत्वाखालची आपल्या विचाराची लक्षात ठेवा. हेच काम करतं. आम्ही शेंडी जाणव्याचं हिंदुत्व नाही आमचं, हे लक्षात ठेवा. शेंडी जाणव्याचं हिंदुत्व नाहीये, घंटा बडवणारं हिंदुत्व नाही, अतिरेकेला बडवणारा हिंदू पाहिजे, अशा प्रकारचं वक्तव्य शिवसेना प्रमुखाचं आणि उद्धवजींचं आहे. आणि वाटतं त्याच विचारानं काम करणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. आपल्या सोबत सुद्धा आम्ही राहू इच्छितो. आपल्या सोबत राहण्याचा आमचा संकल्प. एवढं सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. तुम्ही पाहत आहात सम्राट मराठी लाईव्ह.